साल 2018 के नवंबर महीने की 18 तारीख की रात शारदा नगर निवासी नीलेश नारायण दास टावरी के घर पर 7,11,000 रुपए की चोरी करने के मामले में पुलिस ने पहले विभिन्न स्थानों के 3 चोरों को गिरफ्तार करने में सफलता हासिल की थी। इसमें से चौथे चोर को औरंगाबाद से गिरफ्तार करने में सफलता हासिल की है। पहिल्यांदा गाडगेनगरच्या मधले जे आपले राठीनगर आहे त्याच्यातल्या रिकव्हरीमध्ये 2 आरोपी आपण अटक केले होते। सय्यद शिराज सय्यद लियाकत, दूसरा आरोपी आहे शेख फिरोज शेख रहमान रहमान। या 2 आरोपितांना हे मुळात आरोपी बीड आणि लातूरचे आहे, पण ते मालेगावला कामगिरीवर असताना आपण पकडण्यात आलेले हे विशेष आहे। ते ऑन ड्युटी होते आणि त्यांच्याकडून आपण त्यांना अमोल चव्हाण यांच्या घरी जी चोरी झाली त्याची कबुली दिली राठीनगर मधल्या, आणि त्याचबरोबर त्याच एरियातले सुधीर बारकुंदे यांच्या 2015च्या त्या घटना झाल्या होत्या। यातील मुद्देमाल आपल्याला प्राप्त झाला आहे। त्याच्यामध्ये 100 ग्रॅम सोनं, 500 ग्रॅम चांदी असा मुद्देमाल मिळालेला आहे। 3,20,000। पुलिस ने इसके लिए नई टीम तैयार की थी। गिरफ्तार किए गए चारों चोरों से पुलिस ने अब तक 9 लाख रुपयों का माल जब्त किया है। वहीं आरोपियों ने शहर के 9 घरों में चोरी करने की बात कबूल की है। यह जानकारी शहर पुलिस आयुक्त संजय बाविस्कर ने अपने आयुक्तालय में पत्र वार्ता को संबोधित करते हुए दी। चोरों ने शहर में अलग अलग जगह 9 ठिकानों पर चोरी करने की बात कबूल की है। त्याचबरोबर नोव्हेंबर 2018 मध्ये शारदानगर येथे निलेश टावरी यांच्याकडे जी घरफोडी झाली होती त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती की ऍक्टिवा मोटरसायकल चोरीला गेली होती। ही मंडळी येताना ट्रॅव्हल्सने आली अमरावतीला आणि जाताना एकाच त्या मोपेडवर ऍक्टिवा मोटरसायकलवर इथून फरार। यांच्याकडनं आपण स्विफ्ट डिझायर चोरीच्या मुद्देमालात त्यांनी घेतलेली स्विफ्ट डिझायर क्रमांक MH16 BZ3786 किंमत रुपये 5,50,000। त्याचबरोबर चोरीला गेलेली ऍक्टिवा क्रमांक MH27 BD6243 किंमत 30,000 असं 5,80,000चा मुद्देमाल आपण प्राप्त केलेला आहे, जप्त केलेला आहे। इन चोरों के पास से एक्टिवा वाहन क्रमांक MH27 BD6243 कीमत 30,000 रुपये, स्विफ्ट डिजायर कार क्रमांक MH16 BZ3786 कीमत 5,50,000 रुपये, सैयद सिराज से 100 ग्राम सोना कीमत 3 लाख रुपए, शेख फिरोज से 500 ग्राम चांदी कीमत 20,000 रुपये, इस तरह कुल 9 लाख रुपयों का माल जब्त किया है। निलेश टावरी यांची घरफोडी केल्यानंतर आरोपितांनी मिळालेल्या पैशातून या सगळ्या कार्या घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर यांची जी MOP आहे त्या टावरी साहेबांच्या घरातल्या चोरीतील अजून आरोपी 2 निष्पन्न झालेले आहेत, परंतु काही कारणास्तव त्यांना आपण अटक करू शकत नाही, केलेले नाही आतापर्यंत, पण ते यश आपण कंटिन्यू चालूच आहे। ह्याच्यामध्ये 4 टीम्स ज्या होत्या त्या गेल्या 3 महिन्यापासून सतत कार्यरत होतात। त्याच्यामध्ये इंटेलिजन्स काढणे, इंटेलिजन्स वर्कआउट करणे, आरोपितांची जेल करणं, रिलीज करण्यासाठी माहिती घेऊन, कारण 2017चा गुन्हा उकल करणे हे काही सोपी गोष्ट नव्हती। याच्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागला, परंतु झालेली कामगिरी ही खूपच कौतुकास्पद आहे।